राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव, बसवंत, लासलगाव तसेच राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक 26 नोव्हेंबर 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 403 वाहनांची आवक झाली होती. उन्हाळी कांदे सरासरी 5,851 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 6,371 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लाल कांदा सरासरी 4,100 रुपये क्विंटलपर्यंत विकला, जास्तीत जास्त 5,553 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी सरासरी 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकली, जास्तीत जास्त 2,999 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर लासलगाव येथे 510 वाहनांची आवक झाली होती. यामध्ये 504 वाहन नवीन कांद्याचे, तर उन्हाळी कांदे 6 वाहनांमधून आले होते. लाल कांदे सरासरी 4,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत, तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 5,301 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर उन्हाळी कांदा सरासरी 4,700 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे, तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 5,200 रुपये क्विंटलपर्यंत आज उन्हाळी कांदे लासलगाव येथे विकलेले आहेत. तर राहुरी येथे आज उन्हाळी कांदे 1,627 गोण्यांमधून आले होते. त्याचे बाजारभाव 500 रुपयापासून 6,500 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर लाल कांदे 7,871 गोण्यांमधून आले होते. लाल कांदे एक नंबर प्रतीचे जे 1,217 गोण्यांमधून आले होते ते 4,505 रुपयापासून 5,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे जे 1,613 गोण्यांमधून आले होते ते 4,005 रुपयापासून 4,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे जे 4,880 गोण्यांमधून आले होते ते 500 रुपयापासून 4,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टी 500 रुपयापासून 4,200 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर लाल कांद्याला 13 गोण्यांना 6,000 रुपये क्विंटलला बाजारभाव आज राहुरी येथे निघालेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.